हॉस्पिटलची ब्लॅकलिस्ट असते, हा कोणता प्रकार आहे तुम्ही सांगू शकाल का? ब्लॅकलिस्ट म्हणजे काय की समजा की एखादा व्यक्ती त्या हॉस्पिटलला गेला आहे, पण त्याला समजा उपचाराची गरज नाही आहे. ते ओ पी डी बेस म्हणजे काही तासासाठी उपचार देऊन समजा की तो पेशंट बाहेर येऊ शकतो. पण डॉक्टर काय करतात की त्यांना समजलं की तुमच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी आहे, तर ते काय सांगतात की तुम्हाला आम्ही 1-2 दिवस ॲडमिट करतो आणि मग आपण मेडिक्लेम कंपनीकडे बिल पाठवूया आणि ते बिल पास करून घेऊया. अशा केसमध्ये काय होतं की कंपनीला समजतं की बाबा की ह्या ठिकाणी काहीतरी फ्रॉड झालेला आहे. त्यामुळे कंपनी काय करते की अशा काही हॉस्पिटलला ना बॅन करून टाकते, म्हणजे ब्लॅकलिस्ट करते. तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या जवळपास जे जे हॉस्पिटल आहेत ते आधी चेक करायचे आहेत की ह्यातले कोणते हॉस्पिटल ब्लॅकलिस्टेड आहेत, कोणते कॅशलेसमध्ये आहेत. तर आपल्याला फक्त कॅशलेसमध्ये जायचं आहे, ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटलमध्ये आपल्याला जायचं नाही, जेणेकरून आपल्याला पूर्ण बिल मिळेल. पण ब्लॅकलिस्टमध्ये जर आपण गेलो तर कंपनी तुम्हाला एकही रुपया देणार नाही. तर आपल्याला ते चेक करायचं आहे की कोणते हॉस्पिटल ब्लॅकलिस्टेडमध्ये आहेत, कोणत्या मेडिकल कंपनीने कोणते कोणते हॉस्पिटल ब्लॅकलिस्टेड केलेत ते त्यांच्या वेबसाईटवरती ती लोक प्रत्येक वेळेला अपडेट करत असतात. आपण कंपनीच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकतो, किंवा तुमचा जर कोणी ॲडवायझर असेल तर तुम्ही त्या ॲडवायझरला सुद्धा विचारू शकतात की बाबा हे हॉस्पिटल कॅशलेसमध्ये आहे की ब्लॅकलिस्टेडमध्ये आहे, हे तुम्ही जाणून घेऊ शकता. तर जेणेकरून तुम्ही कॅशलेसमध्ये जा आणि तुम्हाला पूर्णच्या पूर्ण बिल मिळेल.